पहिलीच निवडणूक आणि थेट मुख्यमंत्री असा योग फार कमी लोकांच्या वाट्याला येतो. त्यापैकीच एक म्हणजे तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री जोसेफ विजय. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विजयने कामाचा धडाका लावलाय. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत 200 युनिट पर्यंत वीज माफ केली, ड्रग्ज आटोक्यात आणण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी वेगळं फोर्स स्थापन केलं. त्यानंतर तामिळनाडूतील उद्योग आणि रोजगार वाढवण्यावर विजय यांनी लक्ष दिल्याचं दिसतंय. असं म्हणण्याचं कारण म्हणजे विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र. हे पत्र आहे तामिळनाडूच्या कापड उद्योगाच्या फायद्याचं. पण त्यांची मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर आणखी काही राज्य आहेत जिथला शेतकरी तोट्यात येऊ शकतो. तर विजय यांनी नेमकी अशी काय मागणी केली आहे ज्यामुळे शेतकरी तोट्यात येऊ शकतो आणि तो कसा, याची सगळी माहिती सविस्तर या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. सुरुवातीला जोसेफ विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र नेमकं काय आहे ते आपण पाहू. दिनांक 14 मे रोजी नुकतंच हे पत्र त्यांनी लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की तामिळनाडू हे कापड निर्यात करणारं प्रमुख राज्य आहे. तामिळनाडूतील लाखो लोक या कापड उद्योगावर अवलंबून आहेत. त्यातही निमशहरी भागातील महिलांचं प्रमाण या उद्योगात जास्त आहे. या महिलांना रोजगार मिळवून देण्यात या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. कापूस उत्पादनातील घट मोठ्या प्रमाणावर नोंदवली गेली. असं सगळं असताना विजय यांनी पंतप्रधानांना विनंती केली की कापसावरील जे 11% आयात शुल्क आहे ते कमी करून थेट शून्यावर आणलं जावं. हे असं का करावं, तर विजयच्या मते मागच्या 2 महिन्यात कापसाच्या गाठींचा भाव 25% वाढलाय. उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आलाय आणि जर हे आयात शुल्क कमी केलं नाही तर याचा फटका लाखो कामगारांना बसण्याची शक्यता आहे. आता हा झाला पत्रातील मजकूर. आपला मुद्दा काय, तर यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कसा तोट्यात येऊ शकतो. याआधी कापसाच्या संबंधीची काही आकडेवारी पाहू. कापसाच्या उत्पादनाचा विचार केला तर जगाच्या एकूण उत्पादनापैकी 20% उत्पादन भारतात होतं. कापूस आणि कापसावर आधारित उद्योग आहेत त्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. आता आपल्याकडे देशात जो काही कापूस पिकतो त्यापैकी साधारण 67% उत्पादन हे पावसावर आधारित आहे. उर्वरित 33% कापूस हा सिंचनावर आधारित आहे. राज्यांचा विचार केला तर गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आणि तेलंगणात देखील कापूस लागवड होते. सांगायचा मुद्दा हाच की तामिळनाडूत अत्यंत कमी प्रमाणात कापसाची लागवड करण्यात येते, पण तामिळनाडूत मोठ्या प्रमाणावर कापड उद्योग वाढलाय. आता आपल्या देशाचा विचार करता कापड वापराच्या बाबतीत आपण जगात दुसऱ्या नंबरला आहोत. त्यामुळे आपल्याकडे जेवढं कापसाचं उत्पादन होतं त्यापेक्षा गरज जास्तीची होऊन बसली. वर्षाला आपण 290 लाख गाठींचं उत्पादन घेतोय आणि मागणी आहे 330 लाख गाठींची. आता कापड उद्योगाचा विस्तार बघितला तर आपल्या लक्षात येईल की तामिळनाडूत सर्वाधिक जास्त प्रमाणात हा उद्योग आहे. भारतात पहिल्या क्रमांकाचं म्हटलं तरी चालेल. साधारण देशाच्या 30% कापड उद्योग एकट्या तामिळनाडूत आहे. असं असताना पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि एकूणच वाहतुकीवर झालेला परिणाम यामुळे आयात कमी झाली. आयात कमी असल्यानं कापड उद्योगाला चढ्या भावानं खरेदी करावी लागत आहे. यामुळे उत्पादित होणाऱ्या कापडाचे भाव देखील वाढत आहेत आणि हे भाव वाढल्याने निर्यातीवर परिणाम होतोय. निर्यात कमी होते ज्याचा थेट फटका तामिळनाडूच्या कापड उद्योगाला होतोय. त्यामुळे विजयचं म्हणणं की सध्या जो 11% आयात शुल्क आहे ते कमी केल्यास कापसाचे भाव कमी होतील आणि कापड उद्योगाला त्याचा फायदा होईल. हे सगळं खरं असलं तरी यामुळे होणारं नुकसान बरंच असू शकतं. समजा तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या विनंतीला मान देऊन केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केलं तर कापसाची आयात खूप मोठ्या प्रमाणात होईल. तुलनेने स्वस्त किमतीत कापूस उपलब्ध होतोय म्हणल्यावर कापसाची साठवणूक होईल. हा सगळा साठवणूक झालेला कापूस नेमका त्याच वेळी बाजारात येईल जेव्हा शेतकऱ्याचा कापूस बाजारात येईल. मोठ्या प्रमाणातील आयात कापूस उत्पादक शेतकऱ्याला अशा पद्धतीने तोट्यात आणू शकते. आता यावर केंद्र सरकारच्या 2 मंत्रालयात देखील संभ्रम आहे. कृषी मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्यात याबाबत परस्पर विरोधी मतं असल्याचं बोललं जातंय. कृषी मंत्रालय आयात शुल्क चालू ठेवण्याच्या बाजूने आहे, तर वस्त्रोद्योग मंत्रालयाचं म्हणणं आहे की आयात शुल्क रद्द केलं जावं जेणेकरून उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल. आता या सगळ्यात कापड उद्योगातील संघटनांनी देखील आयात शुल्क शून्यावर आणण्याची मागणी केली. फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री अर्थात CITI या संस्थेनं केंद्र सरकारकडे मागणी केली की आयात शुल्क रद्द करण्यात यावं. याआधी परिस्थिती अशी होती की केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत आयात शुल्क रद्द केलेलं होतं. या निर्णयानं झालं काय, तर कापसाचा 30 लाख गाठी आयात करण्यात आल्या. सरकारी आकडेवारी विचारात घेतली तर साधारण 4.5 कोटी लोक टेक्सटाईल इंडस्ट्रीत आहेत. देशातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार देणारे हे क्षेत्र आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपण प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहोत. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी बांधव पावसाच्या साथीने पांढऱ्या सोन्याचं स्वप्न पेरतात. अनिश्चित हवामान, बोंडअळी, कीटकनाशकं, बोगस बियाणं अशा सगळ्या आसमानी सुलतानी संकटाला तोंड देऊन कापसाचं उत्पादन घेतात.
शेतकरी जीव तुडून राबतो, मात्र असा एखादा निर्णय जो दराचं गणित बिघडवू शकतो. आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील उद्योग वाढावा असं वाटणं साहजिक आहे, पण या उद्योगवाढीचा मार्ग शेतकऱ्याच्या तोट्यातून जाणार असेल तर मग ते अडचणीचं ठरू शकतं. नुकतीच भारतीय हवामान विभागानं मान्सूनच्या वेळेपूर्वीच आगमन होण्याची शक्यता वर्तवली, त्यामुळे शेतकरी जोमानं खरीपाच्या तयारीला लागलाय. अशा परिस्थितीत कापसाच्या आयात शुल्काच्या संबंधित काय निर्णय होणार यावर शेतकऱ्याच्या मेहनतीचा भाव ठरणार आहे. कापसाच्या आयात शुल्काच्या संबंधित जोसेफ विजय यांचं पत्र, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयांसाठी शिरस्ताला जरूर सबस्क्राईब करा.